नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपल्याला आजच्या दिवशी जे महत्त्वाचे ठरतील अशा प्रकारच्या जे काय चालू घडामोडीच्या निगडीत प्रश्न आहे त्या प्रश्नाचा जो काय साठा आहे तो इथे आपल्याला बघणं जरा महत्त्वाचं आहे। आणि वेळ न घालवता आपला जो काय पहिला प्रश्न आहे तो कुठल्या स्वरूपाचा आहे त्याच्याबद्दल आपण थोडासा विचार करू। विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या। बघा, सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव जो आहे हा उत्सव कधी साजरा केला जातो अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारला जाईल आणि त्याचा अर्थ त्याचा स्पष्ट किंवा एकदम करेक्ट उत्तर काय असणार आहे तर 8 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान हे जे पर्व आहे हे पर्व आपण काय केलेलं आहे, नुकतंच साजरं केलेलं आहे। मग या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे की हे पर्व आपण का साजरा करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, काय झालं तर या ठिकाणी इसवी सन 1026 या वर्षी अफगाणिस्तानमधील जो महमूद गझनी आहे याने भारतावरती आक्रमण केलं होतं। महमूद गझनी याने भारतावरती आक्रमण केलं होतं आणि या घटनेला जवळपास 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या घटनेमध्ये सोमनाथचं जे काय मंदिर आहे या मंदिराच्या संदर्भातली ही घटना असल्यामुळे या मंदिराच्या स्मरणार्थ आपण हे जे काय पर्व आहे हे पर्व साजरा करत आहोत। आणि हे जे मंदिर आहे सोमनाथाचं हे गुजरातमधलं मंदिर आहे मित्रांनो, म्हणून हे जे पर्व आहे हे गुजरात राज्यामध्ये साजरं केलं जात आहे। आपण पुढचा मुद्दा लक्षात घेऊ। बघा, खतबात ए मोदी लाल किले की फासिल से अशा पद्धतीचं हे जे पुस्तक आहे किंवा या टायटलचं जे काय पुस्तक आहे, जे टायटल तुम्हाला उर्दू भाषेतलं दिसायला आहे, मग निश्चितच हे जे पुस्तक आहे हे उर्दू भाषेतलं आहे। आणि या उर्दू भाषेतील पुस्तक किंवा हे जे उर्दू भाषेतलं जे काय पुस्तक आहे या पुस्तकाचं अनावरण खालीलपैकी कुणी केलं आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे। आणि या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तर लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालेली जी काय भाषणं आहेत त्या भाषणांचा जो काय साठा आहे किंवा त्याचं जे काय एकत्रित जे काय म्हणजे संकलन आहे ते या पुस्तकामध्ये बघायला मिळेल। त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर मुक्ता बर्वे यांना जाहीर झालेला आहे। मुक्ता बर्वे ही खूप उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे आणि मुक्ता बर्वेचा मला तुम्ही चित्रपट गाजल्याला मला कमेंट करून सांगा काय नाव आहे चित्रपटाचं। त्यानंतर अमेरिकेने नुकत्याच कोणत्या देशावर हल्ला केलेला आहे तो देश कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि अमेरिकेने आता नुकताच कोणत्या देशावर हल्ला केलेला आहे, व्हेनेझुएला या देशावरती हल्ला केलेला आहे मित्रांनो। आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर डेल्सी रॉड्रिग्ज यांची काय करण्यात आलेली या ठिकाणी निवड करण्यात आली किंवा त्यांना त्या पदावरती नियुक्त केलेलं आहे आणि टेम्पररी असणार, हंगामी असणार आहेत, लक्षात राहू द्या। आणि हे व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष आहेत आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष कोण होते तर त्यांचं नाव आहे निकोलस मादुरो। आणि या निकोलस मादुरो यांनाच कुणी ताब्यात घेतलेलं आहे तर अमेरिकन गव्हर्नमेंटने ताब्यामध्ये घेतलेला आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न बघा, कोलामार्का संवर्धन राष्ट्रीय किंवा राखीव क्षेत्राला नुकताच अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे। हे ते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचंय तुम्हाला, तर व्यवस्थित लक्षात घ्या। ते जे आहे हे गडचिरोली या जिल्ह्यामधलं आहे। आणि लक्षात घ्या, तालुका जर तुम्ही पाहिला तर तालुका आहोरी हा तालुका आहे। आणि त्यानंतर हे जे अभयारण्य मित्रांनो हे अभयारण्य 2013लाच एक संरक्षित राखीव क्षेत्र
म्हणून ग्राह्य धरलं होतं किंवा ह्याला असा दर्जा देण्यात आलेला होता. आणि हे भारतातलं एकमेव रानमशीचे अभयारण्य म्हणून नावारूपाला आलेलं आहे. ठीक आहे. कसं अभयारण्य? हे रानमशीचं अभयारण्य आहे. अभयारण्य. आणि पुढचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती टोटल अभयारण्य आहेत? 52 अभयारण्यांची संख्या आहे. आणि भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरतं ज्या राज्यामध्ये सर्वाधिक पहिलं राज्य आहे अभयारण्याच्या दृष्टिकोनातून. ओके, सर्वाधिक आपल्याकडे अभयारण्य आहेत. आणि त्यानंतर बघा, हे जे अभयारण्य, हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यातलं कितवं अभयारण्य आहे? तर 3ऱ्या क्रमांकाचं अभयारण्य आहे. कारण गडचिरोलीमध्ये 2 अभयारण्य ऑलरेडी आहेत ज्यांचं नाव आहे, एकाचं नाव चप्राळा आहे, चप्राळा, आणि दुसऱ्याचं नाव आहे भामरागड असं आहे. हे 2 नंबर. आणि 3रं नंबर जे आहे ते कोणतं ठरणार आहे? तर हे ठरणार आहे कालामार्का. ठीक आहे. अशा पद्धतीने हे अभयारण्य आहेत, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक अभयारण्याची संख्या कुठे आहे? तर अंदमान अँड निकोबार या ठिकाणी आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या मित्रांनो. तोही एक महत्त्वाचा या ठिकाणी एक ॲस्पेक्ट असेल, आपल्याला गरजेचा आहे हाही पॉईंट. ठीक आहे. अंदमान अँड निकोबार, ठीक आहे, बेट, त्या बेटावरती आहे. अशा पद्धतीने आता हे नुकतंच केलेलं आहे, त्यासाठी आपल्याला परीक्षेला यावरती प्रश्न येणार. पुढे जाऊयात आपण. बघा, कोलामार्का अभयारण्याचे मुख्य संरक्षण कोणत्या प्रजातीच्या किंवा प्रजातीसाठी केले जाईल? तर कोणत्या प्रजातीसाठी केलं जात आहे? रानमशी या प्रजातीसाठी केलं जात आहे. पुढे बघा, जकार्ता 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि नुकतीच निवृत्ती जाहीर केलेल्या खेळाडूचे नाव काय किंवा कोणता खेळाडू आहे तो? तर त्यांचं नाव आहे जिन्सन जॉन्सन अशा पद्धतीचं नाव आहे, तेही लक्षात राहू द्या. नंतरचा एक प्रश्न बघा, शोध मराठी मनाचा 21वे जागतिक मराठी संमेलन खालीलपैकी कोठे आयोजित केले जाणार आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? पणजी आहे, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. तर जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत खालीलपैकी? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर अनिल काकोडकर, हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. मराठी साहित्य संमेलन आहे आणि म्हणून अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.